नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की लहान बाळांना पोलिओचा डोस देणाऱ्या मॅडम घरी आलेले असतात. आता प्रेरणा त्यांना विचारते की आपण कोण. तेव्हा ते त्यांची ओळख सांगतात आणि म्हणतात की मी पालिकेतून आले पोलिओचा डोस देण्यासाठी. आपल्या घरात कोणी लहान बाळ आहे का? तेव्हा प्रेरणा सांगते की हो आहे, पण मी तुमचा आय कार्ड बघू शकते का? तेव्हा त्या मॅडम त्यांचं आय कार्ड दाखवतात आणि सांगतात की आहे. तेव्हा प्रेरणा सांगते की आहे बाळ. तेव्हा त्या मॅडम विचारतात की किती मोठं आहे? यावर प्रेरणा सांगते की एक 5-6 महिन्याची असेल. तितक्यात आता तेजा राधाला अंघोळ घालून घेऊन येते आणि त्या मॅडमकडे आणि प्रेरणाकडे बघायला लागते. आता त्या मॅडम प्रेरणाला विचारतात की बरं याआधी बाळाला कधी पोलिओचा डोस दिला आहे का? आता मिठूसुद्धा तिथेच असते आणि ती त्या मॅडमला सांगते की नाही. तेव्हा त्या मॅडम आश्चर्याने विचारतात की बरं पण का? पण याआधी कुठल्या कुठल्या लसी दिल्या आहेत ते तरी सांगा. आता तेजा राधाला बेडवरती ठेवते आणि त्या मॅडमजवळ जाते आणि म्हणते की नाही आम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा त्या मॅडम आश्चर्याने तेजाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की अरे आई असून असं कसं माहिती नाही आहे तुम्हाला? तेव्हा तेजा घाबरत म्हणते की आई नाही, हे तर आमच्या पदरात पडले वरून. तेव्हा प्रेरणा तेजाला शांत बसवत म्हणते की आणि त्या मॅडमसुद्धा आता आश्चर्याने विचारतात की म्हणजे? तेव्हा प्रेरणा सांगते की म्हणजे देव असतो ना वर, त्यांचीच कृपा झाली आणि हिच्या पदरात पडली ती. आणि तेजाकडे बघत म्हणते की असं म्हणायचं आहे ना गं तुला? तेव्हा तेजा खूप टेन्शनमध्ये येते आणि प्रेरणाकडे बघायला लागते. आता त्या मॅडम म्हणतात की हे बघा, ते काही असलं तरी सगळ्या लसी द्याव्या लागतील बाळाला आणि ती धनुर्वाताची लस तरी दिली आहे का तुम्ही? तेव्हा तेजा सांगते की नाही, म्हणजे हो कदाचित माहिती नाही आहे. आता मिठू हे बघून हसायला लागते. यावर त्या मॅडम तेजावर खूपच चिडतात आणि तेजाला म्हणतात की माहिती नाही आहे म्हणजे आई आहे की नक्की कोण आहात? आधी जाऊन लस द्या तुम्ही, मगच मी पोलिओचा डोस देईन. पालिकेत मिळतीलच असं म्हणून त्या रागातच तिथून निघून जायला लागतात आणि जाता जाता तेजाकडे बघत म्हणतात की बाळ सांभाळता येत नाही आहे आणि यांना बाळ हवं आहे. काय माणसं असतात ना एक एक. आता त्या मॅडम तिथून रागातच निघून जातात. तेव्हा प्रेरणा आणि मिठू तेजाकडे बघून खूप हसायला लागतात. आता मिठू तेजाला चिडवत म्हणते की कशी आई आहेस गं तू? बाळाला कुठल्या लसी दिल्या आहेत हे तुला माहिती नाही आहे? आता बाळाला घेऊन जा आणि डोस द्या. आता तेजा मिठूवर खूप चिडते आणि म्हणते की तिला तर राहिला, पण तुला चांगला डोस दिला पाहिजे. जरा बरी काय व्हायला लागली, बदलाच घ्यायला लागली ही मुलगी. आता प्रेरणा तेजा आणि मिठूला म्हणते की नाही नाही, तुमची मस्करी चालू राहू द्या, पण त्या बाई ज्या बोलल्या ना ते बरोबर बोलल्या एकदम. आपण राधाला लस दिलीच पाहिजे असं म्हणून ती तेजाकडे बघायला लागते. तेव्हा तेजा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही नाही आपण नाही आहे, तू, मी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा प्रेरणा म्हणते की असं काय करतेस गं तेजा? मी नाही आहे त्याच्यात काय? हे बघ हल्ली माझंही वर्कलोड वाढलं आहे ना गं, म्हणजे मलाही खूप डबे द्यायचे असतात हल्ली. म्हणजे आधीचं काम असतं, डब्यांची तयारी असते, मग परत आवरावर, हे सगळं झाल्यावरती मध्ये जो वेळ मिळतो तो पूर्ण वेळ मी राधालाच देते ना गं. तिचं काय हवं नको ते बघत असते. त्यामुळे आता तू जाणं लस द्यायला गं. तेव्हा तेजा म्हणते की पण हे तर सगळेच करतात, मला काय ऐकवतेस तू? हे मी पण करते तिचं सगळं. नाही, तिने सगळ्यांनाच कामाला लावलं आहे, त्यामुळे मी जाणार नाही आहे लस द्यायला. आता मिठू तेजाला म्हणते की तेजा नको ना इतका भाव खाऊस गं, जा ना तिला डोस द्यायला. प्रेरणा दिला ही तसंही डब्यांची कामं आहेत ना गं. तेव्हा तेजा खूप वैतागते आणि म्हणते की ठीक आहे जाते मी, असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. आता तेजा गेल्यानंतर प्रेरणा आणि मिठू एकमेकींकडे बघून हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की हर्षित घरी आलेला असतो आणि तो मिठूसोबत गप्पा मारत असतो. आता हर्षित कॉफी पितो आणि मिठूला सांगतो की वा मिठू यार, कॉफी खूप छान बनवली आहेस तू. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की आवडली तुला? म्हणजे मी खूप दिवसानंतर किचनमध्ये काहीतरी बनवलं आहे. आता तितक्यात प्रेरणा डबे देण्यासाठी निघालेली असते आणि ती हर्षित आणि मिठूला म्हणते की चला मी येते डबे देऊन, तुम्ही बसा कॉफी पित. तेव्हा मिठू म्हणते की प्रेरणा दी प्लीज लवकर ये डबे देऊन. आता तेव्हा प्रेरणा हो येते असं म्हणून तिथून निघून जाते. आता प्रेरणा गेल्यानंतर हर्षित मिठूला म्हणतो की मिठू, प्रेरणाताईला असं बिझी झालेलं बघून खूप छान वाटतंय ना? तेव्हा मिठू म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे झाले. प्रेरणादी बिचारी खूप टेन्शनमध्ये होते. अरे तू तिची ॲड शूट केलीस ना, त्याचा खूप फायदा झाला तिला. तेव्हा हर्षित म्हणतो की मिठू
हे सगळं एकट्याने नाही शूट केलं मी, आपण सगळ्यांनी मिळून शूट केलं. ही टीमवर्क होतं. तेव्हा मिठू म्हणते की मी कप ठेवून येतेच असं म्हणून ती उठून कप ठेवण्यासाठी म्हणून जायला लागते. तितक्यात आता मिठूचा तोल जाऊन ती पडणारच. तितक्यात हर्षित मिठूला सावरतो आणि म्हणतो की पडली असतीस तर. तेव्हा मिठू म्हणते की सांभाळलंच ना आता सोड. तेव्हा हर्षित म्हणतो की नाही सोडणार, तो अशी लाजलीस तर कसं सोडणार. तितक्यात आता तेजा राधाला घेऊन तिथे येते आणि मिठू आणि हर्षितला असं एकमेकांच्या जवळ बघून म्हणायला लागते की सॉरी मी मुद्दाम नाही आले, ॲक्च्युली मी कामासाठी आले होते. तेव्हा मिठू तेजाला समजावत म्हणते की अगं तेजा ये ग. तेव्हा तेजा अडकळत म्हणते की नाही मी काम करते, मी राधाला जरा खाली फिरवून आणते. तेव्हा मिठू म्हणते की अगं पण तू आत्ताच तर खालून आलीस ना, तू बस मी तुझ्यासाठी कॉफी करते. असं म्हणून मिठू पटकन कॉफी बनवायला जाते. आता हर्षित तेजाकडे बघायला लागतो आणि तो खूपच लाजायला लागतो आणि लाजत म्हणतो की मिठू थांब, मी पण येतो कॉफी बनवायला. असं म्हणून तो सुद्धा मिठू शेजारी जाऊन उभं राहतो. आता तेजासुद्धा तिथे येते आणि त्या दोघांना म्हणते की तुम्ही कशाला कॉफी करताय, मी करते ना कॉफी. यावर हर्षित म्हणतो की नाही तू कशाला, मी बनवतो ना कॉफी. असं म्हणून ते दोघेही कॉफी घेण्यासाठी म्हणून खाली वागतात. तर दोघांनाही एकमेकांचं डोकं लागतं. तेव्हा मिठू त्या दोघांकडे बघत म्हणते की आपटा अजून एकदा. तेव्हा हर्षित आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतो. तेव्हा मिठू म्हणते की नाहीतर शिंग येतील. तेव्हा तेजा म्हणते की हर्षित मी काय म्हणते, मला वाटलं होतं की हळूहळू हिची इम्प्रूव्हमेंट होते, पण असं काही नाही, अजून ही बालबुद्धीच आहे. तेव्हा हर्षित म्हणतो एक्झॅक्टली तोच विचार करत होतो मी सुद्धा. तेव्हा मिठू हर्षितला आणि तेजाला पकडून दोघांना एकमेकांना टक्कर द्यायला सांगते. तेव्हा दोघेही ओके ठीक आहे असं म्हणून एकमेकांच्या डोक्याला डोकं लावतात आणि मिठूला विचारतात की आता खुश. आता मिठू हर्षितकडे एकदम शांत होऊन बघायला लागते आणि कसला तरी विचार करायला लागते आणि तेजाकडे सुद्धा बघायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटतं. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी बोलत असतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की मला काय वाटतं, तुम्ही ना तुमच्या मदतीसाठी एक मुलगी ठेवूनच द्या. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय सांगतेस काय, तिला पगार द्यायचा म्हटलं माझा खर्च नाही का वाढणार गं, काही नको, भाज्यांच्या किमती केवढ्या वाढल्यात आणि माशांचे भाव तर विचारूच नकोस, पण म्हणून मग डब्याची किंमत नाही ना वाढवता येत गं, सगळे ग्राहक नवीन आहेत गं अजून. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ते पण आहेच म्हणा, बरोबर आहे. आता मिठू आणि तेजासुद्धा तिथेच असतात. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की काम कर ना एक तू प्रेरणा दे, आमची मदत घेत जा मग. यावर तेजा म्हणते की मिठू म्हणते ते बरोबरच आहे, आम्ही तुला भाज्या वगैरे चिरून देऊ शकतो ना, कारण वल्लरी बोलते ते बरोबर आहे, तुझ्या एकटीवरच जास्त काम पडत आहेत. तेव्हा प्रेरणा म्हणते पडू दे गं, पडू दे माझ्यावरती काम, इतके दिवस काम नव्हतं म्हणून रडत होते ना मी, मग आता काम मिळाले म्हणून रडू का, आणि थोडी जास्त मेहनत झाली ना तर काही फरक पडत नाही. तेव्हा मिठू म्हणते की हिजे ना सगळे फंडेच वेगळे आहेत. आता सगळेजण हसायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या, पण मला सांगा की राधा कुठे आहे. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की हो गं, बराच वेळ झाला तिचा काही आवाज नाही आला. तेव्हा तेजा सांगते की काळजी करू नका, मॅडम एकदम झोपल्यात, एकदम चिलमध्ये शांत. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा आश्चर्याने विचारतात की काय. तेव्हा तेजा सांगते की हो काय झालं, मी तिला लस देऊन आणलं आहे ना तेव्हापासून ती झोपली आहे छान. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की काय. आता वल्लरी आणि प्रेरणाला असं टेन्शनमध्ये आलेलं बघून तेजा विचारते की काय झालं एवढं दचकायला, नाही म्हणजे चांगलंच आहे ना आपल्यासाठी, आपण इथे गप्पा मारू शकतो कारण ती झोपली आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की ते सगळं जाऊ दे, गप्पा बिप्पा, पण किती वेळ झाला आहे तिला झोपून ते तरी सांग आधी मला. तेव्हा तेजा सांगते की झाले असतील 1-3 तास वगैरे झाले असतील तिला झोपून. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी खूप घाबरतात. आता वल्लरी म्हणते की एवढा वेळ तर ती कधीच नाही झोपत. आता प्रेरणा म्हणते की चल पटकन तिला जाऊन बघूया. असं म्हणून वल्लरी आणि प्रेरणा राधाला बघण्यासाठी घाईघाईमध्ये आतमध्ये येतात. आता त्या दोघींनाही असं घाबरलेलं बघून तेजा आणि मिठूसुद्धा त्या दोघींच्या पाठी आतमध्ये येतात. आता प्रेरणा आणि वल्लरी राधाकडे बघायला लागतात तर राधा जागी असते. आता वल्लरी म्हणते की अहो ही तर जागी आहे. आता वल्लरी राधाच्या डोक्यावरून हात फिरवायला लागते आणि तिला समजतं की राधाला तर ताप आलाय. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई अहो लसीमुळे तर हिला ताप नसेल ना आला. तेव्हा प्रेरणासुद्धा राधाला हात लावून बघायला लागते आणि म्हणते की तापाने फणफणली आहे ही तर. आणि तेजाला विचारते की तेजा लस देऊन झाल्यावरती औषध दिलंस ना तू हिला. तेव्हा तेजा सांगते की नाही मी नाही दिलं कुठलं औषध. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की काय अगं लस देऊन झाल्यावर तापाचं औषध दिलं नाहीस तू. तेव्हा तेजा सांगते की नाही अजून मला कसं माहिती असेल, लस दिल्यानंतर असं औषध वगैरे द्यायचं असतं ते
तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई अहो बाळाला लस दिल्यानंतर औषध द्यायचंच असतं, नाहीतर त्यांना ताप येतो ना. तेव्हा तेजा खूप टेन्शनमध्ये येते. आता प्रेरणा रागाने तेजाला म्हणते की तेजा, राधाच्या बाबतीत असा निष्काळजीपणा कसा काय करू शकतेस ग तू? दिलं नाहीस ते जाऊ दे, पण आणलंस का तरी औषध? तेव्हा तेजा सांगते की नाही अगं, मला हे सगळं माहितीच नव्हतं आणि मुळात मी 10 मुलं जन्माला घातल्यासारखं का बोलतेस तू? तेव्हा मिठू तेजाला म्हणते की तेजा अगं शांत हो. तेव्हा तेजा म्हणते की कशी शांत हो गं मी? ही बघ ना कसं बोलते माझ्यासोबत, डायरेक्ट आरोप वगैरे करते ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की बोलणार नाही तर काय करणार गं? सांगकाम्यासारखं लस देऊन आण म्हटल्यानंतर लस देऊन आणलीस, त्याच्यापुढे काय काळजी घ्यायला पाहिजे? तुला माहिती नाही आहे हे समजू शकतो, पण निदान डॉक्टरांना तर विचारायला पाहिजे होतं ना. पण नाही, तेही नाही केलंस. आणि काही कारणं असतील ना तर ती तुझ्याकडेच ठेव. आता आम्हाला सांगत बसू नकोस. आत्ताच्या आता आधी डॉक्टरकडे जा आणि औषधं घेऊन ये आणि नुसतं आणू नकोस. ते कसं द्यायचं हेही विचार कर. तेव्हा तेजा घाबरत म्हणते की हो मी जाते लगेच, असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. आता प्रेरणा बाळासाठी मिठाच्या पट्ट्या करण्यासाठी मिठाचं पाणी आणि रुमाल घेऊन येते. आता वल्लरी राधाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवते. आता राधा खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी, मिठू आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि राधाला शांत करण्याचा प्रयत्न करायला लागतात. मात्र राधा काही शांत होत नाही. आता तिघींनाही राधाकडे बघून खूपच वाईट वाटत असतं. आता प्रेरणा म्हणते की बिचारीला खूपच त्रास होतोय, बघ ना गं वल्लरी. तर यावर मिठू म्हणते की पण तेजाला काय एवढा वेळ लागतोय? आता तितक्यात तेजा धावतच तिथे येते आणि म्हणते की प्रेरणा हे घे औषध, हे दिले डॉक्टरांनी आणि सांगितलंय की दिवसातून 3 वेळा द्यायचं आहे. आता वल्लरी राधाला औषध देते. राधा खूपच रडत असते. तेव्हा आता प्रेरणा तेजाकडे रागाने बघायला लागते आणि म्हणते की तेजा, लस दिल्यानंतर तू डॉक्टरकडे चौकशी केली असतीस ना तर ही वेळ आलीच नसती आज. तेव्हा तेजा रागात म्हणते की मला शिव्या देण्याचा ना तू जाहीर कार्यक्रमच कर आता खाली मंडप टाकून. आता तेजा आणि प्रेरणा दोघींनाही असं एकमेकींशी भांडताना बघून मिठू म्हणते की जाऊ दे ना गं, आता दिले ना, आणले ना तिने औषध. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय जाऊ दे गं मिठू, राग नाही येणार तर काय होणार, तूच सांग मला. आणि ती तेजाकडे बघत म्हणते की इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकतेस गं तू तेजा? तू जर वेळेवर औषध आणलंच असतं ना तर आज हा बिचारा जीव एवढा तापाने फणफणलाच नसता. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई जाऊ द्या ना, झाली चूक त्यांच्याकडून. तेव्हा प्रेरणा वैतागत म्हणते की झाली चूक असं म्हटलं की संपतो का विषय? तिची अवस्था तर बघ, रडून रडून काय झाली अवस्था. तेव्हा तेजाला खूपच वाईट वाटतं आणि तेजा खूप रडायला लागते आणि म्हणते की खाल्ली अगं माती, नाही आलं लक्षात, काय करू? असं म्हणून तेजा रडतच तिथून बाहेर निघून जाते आणि ती बाहेर येऊन खूपच रडायला लागते आणि तिला प्रेरणाचं बोलणं आठवायला लागतं की प्रेरणा तिला म्हणाली होती की तेजा लस दिल्यानंतर तू डॉक्टरकडे चौकशी केली असती तर ही वेळच आली नसती. इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकतेस गं तू? हे आठवून तेजा खूप टेन्शनमध्ये येते आणि ती खूप घाबरते सुद्धा आणि ती रडतच कुणाला तरी फोन करते आणि फोनवरती सांगते की ऐक ना प्लीज, एक रिक्वेस्ट होती, मला एक हेल्प करशील का? तर इकडे राधा खूपच रडत असते. आता राधाला असं रडताना बघून प्रेरणा स्वामींसमोर हात जोडते आणि म्हणते की स्वामी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. आता मिठू राधाकडे बघत म्हणते की मला तर बघवतच नाही याची कंडिशन, रडून रडून थकली आहे तरीही झोपत नाही अजून. आता तितके तेजा तिथे येते आणि म्हणते की ऐका ना, राधाला झोपवण्याचा उपाय सापडला आहे मला, ट्राय करू शकतो आपण. तेव्हा सर्वजणी तेजाकडे बघायला लागतात. आता वल्लरी विचारते की म्हणजे? तेव्हा तेजा मोबाईलमधील श्वेताच्या अंगाईचा आवाज ऐकवायला लागते. आता श्वेताच्या अंगाईचा आवाज ऐकून राधा शांतपणे झोपायला लागते. तेव्हा सगळेजण खूप खुश होतात. आता मिठू म्हणते की ही तर बेस्ट आयडिया आहे, तसंही राधाला सवय आहे श्वेताची अंगाई ऐकत झोपायची. आता वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई एकदम बेस्ट काम केलं बघा तुम्ही, आताही झोपेल तोपर्यंत अंगाई अशीच चालू ठेवा आपण फोनवरती. आता तेजा राधाकडे बघून खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी तेजाकडे बघायला लागते आणि तिलासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.